सोलापुरातील मार्कडवाडीतील मतदान स्थगित करण्यात आलेलं आहे। प्रशासनाच्या दबावामुळे हे मतदान थांबवल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अशा प्रकारची प्रतिक्रिया जानकर यांनी दिलेली आहे। साहित्य घेऊन जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता असं देखील जानकर यांनी म्हटलेलं आहे। येत्या 8 दिवसात आम्ही मोर्चा काढू असं देखील जानकर यांनी स्पष्ट केलं आहे। वाडीतील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत गेल्या 3 दिवसापासून बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार असं आपल्याला सांगितलं पाहतोय आपण। तर आज आपण पाहतोय की मार्कडवाडीतील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान करणार होते, पण त्यांनी आता ते माघार घेतलेत। उत्तम जानकर आपल्या बरोबर आहेत, काय सांगाल आज? या ठिकाणी मार्कडवाडी गावाने गेल्या 8 दिवसापासून पूर्णपणे तयारी केलेली होती। आपण पाहताय मतपेट्या, बॅलेट पेपर, सगळी यंत्रणा, महिला सुद्धा मोठ्या संख्येने बसलेले आहेत। 400-500 लोक मताला आलेले आहेत। पण पोलीस प्रशासनानं अशी भूमिका घेतली की यामध्ये एक जरी मत तुम्ही पोल केलं तर मतपेट्या आणि मतपत्रिका हे साहित्य आम्ही या ठिकाणी ठेवणार नाही। आम्हाला तशा आदेश आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचा तो उद्देश मतदान घेण्याचा हा आम्ही सफल होऊ देणार नाही। मग अशा परिस्थितीमध्ये गावकऱ्यांशी चर्चा केली, 2 हात करण्याची किंवा झटापट करण्याची आपली तयारी आहे का, पण त्याचा परिणाम असा झाला असता या झटापटीचा, पोलिसांनी लाठीचार्ज केला असता, लोक बांगल्यानंतर पुन्हा मताला आले नसते, म्हणजे मतदान प्रक्रिया होऊच द्यायची नाही। हा उद्देश या प्रशासनाचा आहे आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला। वेगळे मार्ग त्या ठिकाणी आम्ही शोधू। आज बॅलेट पेपरवर मतदान घेऊन काय साध्य करायचं? आणि नक्कीच मी गेल्या 20 वर्षापासून राजकारण समाजकारणामध्ये या तालुक्यामध्ये काम करतो। 3 निवडणुका मी पराभूत होतो आणि तरी सुद्धा मी कधी ईव्हीएमच्या विरोधामध्ये तक्रार केलेली नव्हती। 3 निवडणुकीमध्ये ईव्हीएमवर मतदान झालेलं होतं, पण यावेळच्या ईव्हीएममध्ये फेरफार झालेले आहेत, घोटाळे झालेले आहेत, मतं ट्रान्सफर झालेले आहेत आणि ते पुराव्यांशी मी प्रॅक्टिकल त्यामध्ये असल्यामुळं सांगू शकतो कसे केलेले आहेत। कॅमेरामॅन निखिल करंदीकर सर, माऊली डांगे, पुढारी न्यूज, माळशिरस। माळशिरस विधानसभेचे माजी आमदार राम सातपुते आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल की आज मार्कडवाडीचं जे मतदान फेर मतदान निवडणूक प्रक्रिया घेणार होते ते रद्द केलेलं आहे? नाही, निवडणूक प्रक्रिया कोण घेणार होतं? हे रणजितसिंह मोहिते पाटलाचे गुंड घेणार होते। हे काय प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया ठेवली नव्हती। माझी तर प्रशासनाला विनंती आहे, एकदा होऊन जाऊ द्या। या रणजितसिंह मोहिते पाटलांनी जे षडयंत्र रचलं की मार्कडवाडी गावामध्ये बॅलेटवर निवडणूक घ्यायची, येत्या काळामध्ये मार्कडवाडीने त्यांना उत्तर दिलं, एकही माणूस मतदानाला गेला नाही। त्या गावातून लीड आम्हाला आहे। याचं कारण आहे की आम्ही 21 कोटी 89 लाख रुपयाची कामं त्या गावामध्ये केले। 7 कोटी रुपयाचं पर्यटन केंद्र आम्ही त्या ठिकाणी उभा केलं, तुम्ही जाऊन बघू शकता। त्यामुळे अशा पद्धतीने फेक नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न, एक नॅशनल लेवलला ईव्हीएमला बदनाम करण्याचं एक षडयंत्र रणजितसिंह मोहिते पाटलांनी रचलं होतं। या ठिकाणी शरद पवारांच्या मार्गदर्शनामध्ये आज मार्कडवाडीच्या जनतेने त्यांना उत्तर दिलं। त्यामुळे अशा पद्धतीच्या फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने मार्कडवाडीच्या जनतेने उत्तर दिलेलं आहे। इथलं तर रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेत भाजपचेच आमदार आहेत, मग कसं पाहताय त्यांच्याकडे? काय नाही, रणजितसिंह मोहिते पाटलांचा विषय वेगळा आहे। त्यांचं असं झालंय की लग्न एका सोबत करायचं, नांदायला दुसऱ्या सोबत जायचं, असं नाही चालत। तुम्ही इथिकली, तुम्ही तत्वाने, ज्या पक्षाने तुम्हाला इतकं दिलं, ज्या पक्षाने तुमचं संपलेलं राजकारण पुन्हा बसवलं, ज्या पक्षाने तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं राजकारण पवारांनी संपवलं होतं, तुम्हाला त्या पक्षाने आमदारकी दिली, तुमच्या कारखान्याला, खालच्या यशवंतनगरच्या कारखान्याला 150 कोटी रुपयाची कर्ज आम्ही हे देवेंद्र फडणवीसांनी दिली। या ठिकाणी सदाशिवनगर कारखान्याला 113 कोटी रुपये दिले। तुम्ही जे घोटाळे केलेत हे घोटाळे झाकून राहणार नाहीत। या ठिकाणी माळशिरस तालुक्यातल्या जनतेला देशोधडीला लावायचं काम रणजितसिंह मोहिते पाटलांनी केलेलं आहे। नाही, उत्तम जानकर रणजितसिंह मोहिते पाटलाचं प्याद आहे, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या तालुका अध्यक्षांनी बाकी लोक बोलतील। नक्कीच, तर आपण पाहिलं तर हे होते माजी आमदार राम सातपुते। माऊली डांगे, पुढारी न्यूज, माळशिरस।